रशी मध्यभागी समांतर करा. रशीला योग्य तो सन्मान द्या. दोन्ही संघ पंचांकडे लक्ष द्या. चला दोन्ही संघ तयार. पंचांकडे लक्ष द्या. दोन्ही संघ तयार. सुरू. आणि इथं मात्र पहिला जोर लावला जातो येडगाव संघाकडून आणि येडगाव संघ इथं विजयी ठरतो. पहिल्या फेरीमध्ये मैदानाची अदलाबदली करायची आहे. मैदानाची अदलाबदली करायची आहे. हा सामना होतोय. चला दोन्ही संघ तयार. पंचांकडे लक्ष द्या. गोवर्धन पुढे उभी करा. सुरू. इथं पहिला एक अशी बरोबरी साधता गोवर्धन कणकवली संघ आणि इथं मात्र एक अशी बरोबरी साधलेला आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. मैदानाच्या चला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी पंचांकडे लक्ष द्या. तिसरी आणि अंतिम फेरी इथं मात्र पाहूया कोण ठरतो वरचढ. एक अशी बरोबरी आतापर्यंत या सामन्यामध्ये सलग 2 फेरीमध्ये. चला दोन्ही संघ तयार. यानंतरचा जो सामना सुरू. इथं मात्र वरचढ ठरताना दिसतोय येडगाव संघ परंतु तेवढं उत्कृष्ट पुनरागमन करताना दिसतोय गोवर्धन कणकवली. पाहूया रशी आपल्या बाजूने खेळतात का आणि इथं वरचढ ठरतोय. हो चला बोला बजरंग बली की. आणि इथं मात्र सांभाळून गोवर्धन कणकवली